हो, आम्ही चारही लढणार आहे. आम्ही खरं म्हणजे 1 महिन्यापूर्वी पत्रकारांना न कळवता किंवा पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही महाराष्ट्र गृहरक्षक कुठल्याही कार्यकर्त्यांना न सांगता राजसाहेबांनी सांगितलं होतं, तुम्ही गावागावात फिरा, लोकभावना पहिले समजून घ्या. त्याच्यानुसार आम्ही सर्वे केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला जो विश्वास मिळाला, कारण इथे गोंदिया सारख्या समृद्ध जिल्ह्यात खूप समस्या आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्याच समृद्ध गोंदियामध्ये बेरोजगारीचं इतकं मोठं प्रमाण आणि कुठलीही इंडस्ट्री इथे आली नाही. फक्त अडाणीची आहे, त्यातही त्यांनी स्थानिक लोकांना रोजगार दिलेला नाही आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्यांच्या धान्याला भाव नाही. शेजारच्या राज्यामध्ये MP मध्ये चांगला भाव आहे आणि महाराष्ट्रातच अशी का वागणूक शेतकऱ्यांना, हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. कामगाराचे प्रश्न आहे. त्यांची अशी भावना झालेली आहे की प्रत्येक पक्ष आम्ही इथे प्रत्येक पक्षाची सत्ता बघितली आहे, आम्हाला कोणीही आत्तापर्यंत न्याय दिलेला नाही. आता त्यांना आशा फक्त राजसाहेब ठाकरेंविषयीच आहे. त्यांचं म्हणणं आहे राजसाहेबांनी या गोंदियाचंच नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आणि त्या माध्यमातून आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी निवडून देऊ. जर राजसाहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर गोंदियाचाच नाही महाराष्ट्राचा विकास होईल आणि एक नवीन पर्वताला इथे सुरुवात होईल. महाराष्ट्राचा नवीन पर्वत सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा आहे, ते आपण 4 विधानसभा लढणार. हो, 4ही विधानसभा लढणार आणि हे आम्ही असं म्हणून नाही, विचारपूर्वक म्हणतोय, कारण आमचा सर्वे झालेला आहे. लोकांची भावना आहे त्यांना बदल पाहिजे आहे. कारण कसं आहे, सगळे लोकांच्याकडे गेले, ते सगळे पक्ष बघितले, त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्या समस्या जुन्या आहेत, त्या अजूनही तशाच आहे, त्याच आहे. त्यांना राजसाहेबांवर कुठेतरी आस्था आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियातून, प्रिंट मीडियातून ते राजसाहेबाबद्दल नेहमी ऐकत असतात, राजसाहेबांची भाषणं ऐकत असतात. त्या माध्यमातून त्याला कुठेतरी राजसाहेबांविषयी आशा आहे की हे एक आहे नेतृत्व महाराष्ट्राचं, का हे महाराष्ट्राच्या समस्या सोडू शकतील, शेतकऱ्याला न्याय देऊ शकेल, कामगारांना न्याय देऊ शकेल. या राज्यातलीच नव्हे, गोंदियातलीच नव्हे तर राज्यातली बेरोजगारी दूर करण्यास फार मोठं पाऊल उचलेल आणि त्याच्यामुळे राजसाहेबांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्यांना एक वेळा राजसाहेबांची सत्ता अनुभवायची आहे. राजसाहेबचा दौरा केव्हा आहे? राजसाहेबांचा लवकरच दौरा होणार आहे. ऑलरेडी साहेब दौऱ्यावर निघालेले आहेत. सध्या ते मराठवाड्यात आहे, त्याच्यानंतर विदर्भात येणार आहे. तारीख जरी निश्चित नाही झाली तर थोड्याच दिवसात इथे ते येणार आहे.